राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर एका अत्यंत महान व्रताची म्हणजेच अपरा एकादशीची पुण्यपावन कथा घेऊन आले आहे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एवढेच सांगेन की ही अपरा एकादशीची कथा ऐकणे म्हणजे साक्षात वैकुंठाचे दार उघडण्यासारखे आहे. जो कुणी भाविक ही कथा सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत संपूर्ण एकाग्रतेने आणि भक्तिभावाने श्रवण करेल, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि त्याला 1000 गायी दान केल्याचे महान पुण्य प्राप्त होईल, असे प्रत्यक्ष पुराणे आणि शास्त्रे सांगतात. त्यामुळे माझी सर्व श्रोत्यांना अशी अगदी मनापासून नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आपले मन एकाग्र करून ही कथा शेवटपर्यंत अत्यंत श्रद्धेने श्रवण करावी. या कथेच्या श्रवणाने तुमच्या मनाला अफाट शांती मिळेल आणि सर्व पापांचा समूळ नाश होईल याची मला पूर्ण खात्री आहे. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. आपल्या पंचांगानुसार वर्षातून येणाऱ्या 24 एकादशींपैकी प्रत्येक एकादशीचे एक वेगळे, स्वतंत्र आणि खास असे महत्त्व असते. परंतु ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या अत्यंत मंगलमय एकादशीला अपरा एकादशी असे म्हटले जाते. अपरा या शब्दाचा अर्थच मुळी अपार किंवा अमर्याद असा होतो. या एकादशीचे व्रत केल्याने आणि तिची कथा श्रवण केल्याने मिळणारे पुण्य हे खऱ्या अर्थाने अपार आणि अमर्याद असते. या एकादशीला काही ठिकाणी अचला एकादशी, भद्रकाली एकादशी आणि जलक्रीडा एकादशी अशा विविध नावांनी देखील ओळखले जाते. या महान आणि पावन एकादशीची कथा आणि तिचे अफाट महत्त्व खुद्द भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला अत्यंत प्रेमाने सांगितले आहे. चला तर मंडळी, मी ती कथा तुम्हाला सांगायला सुरुवात करते. पण त्या अगोदर मंडळी एक छोटीशी विनंती करते. मी ही कथा खूप मेहनतीने बनवली आहे. माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये राम कृष्ण हरी नक्कीच लिहा. चला तर मग. मंडळी, एकदा धर्मराज युधिष्ठिराने हात जोडून अत्यंत नम्रपणे भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे जनार्दन, हे त्रैलोक्यनाथा, ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे आणि या एकादशीचे नेमके महत्त्व काय आहे? कृपया माझ्यावर कृपा करून मला या व्रताची संपूर्ण कथा सविस्तर सांगावी. युधिष्ठिराचा हा अत्यंत स्तुत्य आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. श्रीकृष्ण अत्यंत मधुर वाणीत म्हणाले, हे धर्मराजा, तुझा हा प्रश्न खरोखरच अत्यंत उत्तम आहे. तुझ्या या प्रश्नाच्या उत्तरातून संपूर्ण जगाचे आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे कल्याण होणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असे म्हणतात. हे व्रत इतके पुण्यवान आणि पवित्र आहे की याच्या प्रभावाने माणसाच्या हातून नकळत किंवा चुकून घडलेल्या अत्यंत भयंकर अशा पापांमधूनही त्याची मुक्तता होऊ शकते. श्रीकृष्णांनी पुढे अत्यंत विस्ताराने सांगितले की हे राजा, जो मनुष्य खोटी साक्ष देतो, जो दुसऱ्याची विनाकारण निंदा करतो, जो वजनात आणि मापात फसवणूक करतो, तो या जगात अत्यंत पापी मानला जातो. काही लोक समाजात स्वतःला खूप हुशार समजतात आणि खोटे ज्योतिष सांगून किंवा खोटा वैद्य बनून निष्पाप आणि अडाणी लोकांची फसवणूक करतात. असे लोक मृत्यूनंतर भयंकर नरकयातना भोगण्यास पात्र असतात. हे राजन, आता मी तुला अपरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व पटवून देणारी ती महान कथा सांगणार आहे. तू ती कथा लक्षपूर्वक ऐक. ही कथा ऐकल्यानेच 1000 गायीचे दान करण्या इतके पुण्य मिळते. हे युधिष्ठिर, प्राचीन काळी महीध्वज नावाचा एक अत्यंत धार्मिक, प्रजाहितदक्ष
आणि न्यायी असा राजा होऊन गेला. राजा महिध्वज हा साक्षात धर्माचा आणि नीतिमत्तेचा अवतार वाटावा असा राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी, समाधानी आणि निर्भय होती. राजा महिध्वज स्वतः दररोज सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून ईश्वराची आराधना करत असे. तो नेहमी सढळ हाताने दानधर्म करत असे, संत महंतांचा आदर करत असे आणि सतत ईश्वराच्या भक्तीत तल्लीन राहत असे. त्याचा दरबार नेहमी विद्वान पंडितांनी आणि शूरवीरांनी भरलेला असायचा. राज्यात कोणीही दुःखी नव्हते किंवा कोणावरही कसलाही अन्याय होत नव्हता. राजा महिध्वज हा साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा परमभक्त होता. त्याच्या या पुण्याईमुळे, सात्विक आचरणामुळे आणि चांगल्या कर्मांमुळे त्याची कीर्ती केवळ राज्यातच नव्हे तर चारही दिशांना अगदी दूरवर पसरली होती. परंतु मंडळी, या जगाचा एक अतिशय विचित्र असा नियम आहे. जिथे चांगुलपणा असतो, जिथे प्रकाश असतो, तिथे वाईट प्रवृत्ती आणि अंधारही कुठेतरी लपून बसलेला असतोच. राजा महिध्वजाला वज्रध्वज नावाचा एक सख्खा धाकटा भाऊ होता. हा वज्रध्वज स्वभावाने अगदी राजाच्या विरुद्ध होता. तो अत्यंत क्रूर, पापी, कपटी, लोभी आणि मत्सरी होता. राजा महिध्वजाची वाढती कीर्ती, प्रजेचे त्याच्यावरील अलोट प्रेम आणि त्याचे वैभव पाहून वज्रध्वजाच्या मनात मत्सराचा अग्नी नेहमी धुमसत असे. का हा माझा मोठा भाऊ एवढा महान समजला जातो? सर्वजण नेहमी त्याची स्तुती का करतात? हे एवढे मोठे आणि समृद्ध राज्य फक्त माझे का असू नये? असे दुष्ट आणि स्वार्थी विचार वज्रध्वजाच्या मनात रात्रंदिवस घोळत असत. त्याने अनेक वेळा छुप्या मार्गाने राजाला त्रास देण्याचा आणि अपमानित करण्याचा प्रयत्न केला. पण राजा महिध्वज अत्यंत शांत, समजूतदार आणि क्षमाशील असल्याने तो आपल्या धाकट्या भावाच्या या चुकांकडे नेहमी हसून दुर्लक्ष करत असे. भावावरील प्रेमापोटी राजा त्याला नेहमी माफ करत असे. पण श्रोतेहो, हीच क्षमाशीलता आणि हाच भाबडेपणा राजाच्या अंगाशी आला. मत्सराने आणि सत्तेच्या लालसेने आंधळा झालेला मनुष्य कोणत्याही थराला जाऊ शकतो. तो कोणत्याही नात्याचा गळा घोटू शकतो. हेच वज्रध्वजाने आपल्या कृत्यातून सिद्ध केले. एके रात्री जेव्हा संपूर्ण राज्य आणि राजवाडा गाढ झोपेत होता, तेव्हा वज्रध्वजाने एक अत्यंत भयंकर आणि काळजाचा थरकाप उडवणारा कट रचला. काळ्याकुट्ट अंधारात हातात एक लखलखते आणि तीक्ष्ण शस्त्र घेऊन तो पावले न वाजवता राजाच्या शयनकक्षात शिरला. राजा महिध्वज आपल्या शय्येवर अत्यंत शांतपणे आणि गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या सात्विक आचरणाचे एक सुंदर तेज होते. तो पूर्णपणे निशस्त्र आणि गाफील होता. पण क्रूर आणि पाषाण हृदयी वज्रध्वजाला भावाला त्या अवस्थेत पाहून थोडीही दया आली नाही. त्याचे डोळे सत्तेच्या लालसेने रक्ताळले होते. अत्यंत निर्दयीपणे वज्रध्वजाने आपल्याच सख्ख्या मोठ्या भावाचा, प्रजेच्या लाडक्या राजा महिध्वजाचा क्षणात खून केला. सत्तेच्या, पैशाच्या आणि मत्सराच्या लालसेपायी एका भावाने दुसऱ्या भावाचा जीव घेतला. नात्याला काळिमा फासणारे हे कृत्य होते. पण वज्रध्वज फक्त खून करून इथेच थांबला नाही. राजाचे प्रेत कुणालाही सापडू नये आणि आपला हा भयंकर गुन्हा कधीही उघडकीस येऊ नये या भीतीने त्याने राजाचा तो रक्ताळलेला मृतदेह राजवाड्यापासून अत्यंत दूर एका घनदाट, भयंकर आणि निर्मनुष्य जंगलात नेला. तिथे एका जुन्या आणि विशाल पिंपळाच्या झाडाखाली अंधारातच खड्डा खणून त्याने राजाचा मृतदेह घाईघाईने पुरून टाकला. दुसऱ्या दिवशी राज्यात हाहाकार उडाला. राजा अचानक बेपत्ता झाल्याने प्रजा दुःखी झाली. वज्रध्वजाने खोटे अश्रू ढाळत राज्याची सत्ता स्वतःच्या हाती घेतली. पण मंडळी, राजा महिध्वजाचा मृत्यू अत्यंत अनैसर्गिक, अपघाती आणि अकाली झाला होता.
शिवाय त्याच्या मृतदेहावर कोणतेही अंतिम संस्कार किंवा विधिवत अंत्यविधी झाले नव्हते. आपल्या हिंदू शास्त्रानुसार आणि गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचा असा अचानक आणि अपघाती मृत्यू झाला आणि त्याचे योग्य ते उत्तरकार्य झाले नाही, तर त्या जीवाला मुक्ती मिळत नाही. तो आत्मा भरकटत राहतो. याच कर्माच्या नियमानुसार तो धर्मात्मा आणि पुण्यवान राजा महीध्वज मरणोत्तर प्रेत म्हणजेच भूत योनीत गेला. तो आता एक प्रबळ राजा राहिला नव्हता, तर एक अत्यंत अस्वस्थ, दुःखी आणि मुक्तीसाठी भटकता आत्मा बनला होता. ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्याला अत्यंत क्रूरपणे पुरण्यात आले होते, त्याच झाडावर तो प्रेत बनून राहू लागला. श्रोतेहो, प्रेतयोनी ही अत्यंत क्लेशदायक आणि भयानक असते. तिथे जीवाला प्रचंड तहान लागते, पण पाण्याचा एक थेंबही पिता येत नाही. भयंकर भूक लागते, पण अन्नाचा एक कणही खाता येत नाही. शरीराच्या वासना तशाच राहतात, पण शरीर नसल्यामुळे त्या पूर्ण करता येत नाहीत. राजा महीध्वज आपल्या या दुर्दशेमुळे अत्यंत दुःखी आणि हताश झाला होता. तो रात्रंदिवस त्या घनदाट जंगलात मुक्तीसाठी आक्रोश करत असे. हळूहळू त्याचा हा आक्रोश, त्याचे दुःख आणि त्याचा राग आजूबाजूच्या परिसरात पसरू लागला. जो कोणी वाटसरू प्रवासी किंवा लाकूड तोड्या त्या पिंपळाच्या झाडाखालून जात असे, त्याला तो प्रेतरूपी राजा भयंकर त्रास देऊ लागला, घाबरवू लागला. लोकांमध्ये भीतीचे भयानक वातावरण पसरले. त्या जंगलातील पिंपळाच्या झाडाकडे कोणीही चुकूनही जाऊ नका. तिथे एक अत्यंत भयंकर भूत राहते जे माणसाचा जीव घेते. अशी चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरू झाली. लोकांनी त्या वाटेने जाणेच बंद केले. अनेक महिने आणि वर्ष उलटून गेली. राजाचा तो पुण्यवान आत्मा मुक्तीसाठी तडफडत होता, पण त्याला या अघोरी यातनांमधून बाहेर काढणारा कोणीही वाली या जगात नव्हता. पण मंडळी, ईश्वराच्या घरी कधीही अंधार नसतो. तिथे फक्त उशीर असू शकतो. जो भगवंताचा खरा भक्त असतो, ज्याने आयुष्यभर धर्माचे आचरण केलेले असते, त्याला भगवंत कधीही वाऱ्यावर सोडत नाही. त्याच्या मुक्तीची सोय भगवंत कुठल्या ना कुठल्या मार्गाने नक्कीच करतो. एके दिवशी त्याच घनदाट जंगलाच्या वाटेने एक अत्यंत महान, तेजस्वी आणि तपस्वी ऋषी जात होते. त्यांचे नाव होते धौम्य ऋषी. धौम्य ऋषी हे आपल्या महाभारतातील एक अत्यंत आदरणीय आणि ज्ञानी ऋषी होते. ते पांडवांचे पुरोहित होते आणि त्यांना वेद, शास्त्र तसेच अध्यात्माचे सखोल ज्ञान होते. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या प्रदीर्घ तपाचे एक अद्भुत आणि शांत तेज होते. चालताना त्यांच्या मुखातून सतत भगवंताच्या नामाचा जप सुरू होता. संपूर्ण जंगलात त्यांच्या अस्तित्वाने एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा पसरली होती. चालत चालत धौम्य ऋषीबरोबर त्याच विशाल पिंपळाच्या झाडाजवळ आले, जिथे राजा महीध्वजाचे प्रेत राहत होते. ऋषींना पाहताच नेहमीप्रमाणे त्या प्रेताने त्यांना घाबरवण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याने भयंकर आणि कर्कश आवाज काढले, झाडाच्या फांद्या जोराने हलवल्या, भयंकर वावटळ निर्माण केली. पण धौम्य ऋषी अजिबात विचलित झाले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता तशीच टिकून होती. ते तिथेच शांत उभे राहिले आणि त्यांनी डोळे मिटून ध्यान लावले. आपल्या अफाट तपोबलाने आणि दिव्य दृष्टीने धौम्य ऋषींनी तात्काळ ओळखले की हे कोणी सामान्य भूत किंवा दुष्ट आत्मा नाही, तर हा एका महान आणि धर्मात्मा राजाचा आत्मा आहे, जो केवळ आपल्या अकाली मृत्यूमुळे आणि अंत्यसंस्कार न झाल्यामुळे या प्रेतयोनीत अडकला आहे. धौम्य ऋषींनी अत्यंत करुणामय आणि प्रेमळ दृष्टीने त्या प्रेताकडे पाहिले. त्यांच्या स्वरात एक विलक्षण शांतता होती. ते म्हणाले, हे आत्मन, तू कोण आहेस आणि या अशा भयंकर प्रेतयोनीत तू कसा काय अडकला आहेस? मला माझ्या दिव्य दृष्टीने तुझे मूळ रूप दिसत आहे.
तू तर एक अत्यंत पुण्यवान आणि धार्मिक मनुष्य वाटतोस. मग तुझी ही अशी अघोरी दुर्दशा कशी झाली? मला तुझे दुःख सांग. ऋषींचे ते प्रेमळ, सांत्वन करणारे आणि आधाराचे शब्द ऐकून राजा महिध्वजाचा तो दुःखी आत्मा गहिवरून आला. इतक्या वर्षात त्याला कोणीही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने विचारले नव्हते. प्रेताने ऋषींसमोर अक्षरशः हात जोडले आणि अश्रू ढाळत आपली संपूर्ण शोकांतिका त्यांना सांगितली. हे महर्षे, मी महिध्वज नावाचा आभागी राजा आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नेहमी धर्माचे आणि नीतीचे पालन केले. प्रजेला मुलासारखे जपले. पण माझ्याच सख्या भावाने, वज्रध्वजाने, सत्तेच्या अत्यंत नीच लालसेपायी माझा झोपेत खून केला आणि मला इथे या पिंपळाच्या झाडाखाली अंधारात पुरले. माझे अंतिम संस्कार न झाल्यामुळे मी या भयंकर प्रेतयोनीत अडकलो आहे. हे मुनिवर्य, मला अत्यंत यातना होत आहेत. मी भूक आणि तहानेने व्याकुळ झालो आहे. मला यातून बाहेर काढा, माझा उद्धार करा. अशी अत्यंत केविलवाणी आणि हृदयद्रावक विनवणी राजाने केली. राजाची ती करुण कहाणी ऐकून धौम्य ऋषींचे संत हृदय पिघळले. संतांचे अंतःकरण हे लोण्यासारखे मऊ असते असे म्हणतात ते उगीच नाही. त्यांनी राजाच्या आत्म्याला शांत केले आणि त्याला अध्यात्माचा आणि कर्माचा अत्यंत मोलाचा उपदेश दिला. ऋषी म्हणाले, हे राजन, आता शांत हो. हा सर्व कर्माचा आणि नशिबाचा एक अद्भुत खेळ आहे. जन्म आणि मृत्यू हे सर्वस्वी ईश्वराच्या हातात असतात. पण तू तुझ्या आयुष्यात जे चांगले कर्म केलेस, जी ईश्वराची अनन्यभावे भक्ती केलीस, ती कधीही वाया जाणार नाही. या भौतिक जगातील नाती, संपत्ती, राज्य, हे वैभव हे सर्व नश्वर आणि क्षणभंगूर आहे. जो मनुष्य या नश्वर गोष्टींचा अभिमान बाळगतो आणि त्यासाठी पाप करतो, तो मोहात अडकतो आणि नरकयातना भोगतो. पण तू तर भगवंताचा परमभक्त आहेस. तुझा हा वनवास आणि या यातना आता लवकरच संपणार आहेत. धौम्य ऋषींनी राजाला आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि त्याला मोह, राग आणि भावाबद्दलचा द्वेष कायमचा सोडून देण्यास सांगितले. ऋषींच्या या अमृततुल्य वचनांनी राजाच्या तप्त आत्म्याला मोठा दिलासा मिळाला आणि त्याच्या मनातील मत्सराची आणि रागाची आग शांत झाली. परंतु मंडळी, फक्त उपदेश देऊन राजाची प्रेतयोनीतून मुक्तता होणार नव्हती. त्यासाठी एका महान पुण्याची आणि तपश्चर्येची गरज होती. धौम्य ऋषींनी आपल्या दिव्य आणि त्रिकालबाधित ज्ञानातून पाहिले की लवकरच ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अत्यंत पवित्र अशी अपरा एकादशी येत आहे. ऋषींनी अत्यंत प्रेमाने राजाला वचन दिले, राजन, तू आता कोणतीही काळजी करू नकोस. मी स्वतः तुझ्या मुक्तीसाठी येणाऱ्या या अपरा एकादशीचे व्रत करेन आणि त्या व्रतातून मिळणारे सर्व पुण्य मी माझ्या संकल्पाने तुला अर्पण करेन. त्या पुण्याच्या अफाट प्रभावाने तुझी या प्रेतयोनीतून नक्कीच आणि कायमची सुटका होईल. ठरल्याप्रमाणे अपरा एकादशीचा तो अतिशय पवित्र दिवस उजाडला. धौम्य ऋषींनी अत्यंत कडक नियमांचे आणि विधींचे पालन करून हे व्रत केले. त्यांनी आदल्या दिवशी म्हणजे दशमीला एकच वेळेस सात्विक भोजन घेतले, जेणेकरून एकादशीच्या दिवशी पोटात अन्नाचा कोणताही अंश राहणार नाही. एकादशीच्या दिवशी त्यांनी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान केले आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन म्हणजेच त्रिविक्रम अवताराची अत्यंत मनोभावे आणि षोडशोपचारे पूजा केली. संपूर्ण दिवस त्यांनी पाण्याचा एक थेंबही ग्रहण न करता अतिशय कडक असा निर्जला उपवास केला. दिवसभर आणि संपूर्ण रात्र ते भगवान विष्णूंच्या नामाचा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा अखंड जप करत राहिले. त्यांच्या या अखंड भक्तीमुळे, तपश्चर्येमुळे आणि निस्वार्थ भावनेमुळे ते व्रत अत्यंत फलदायी आणि सिद्ध ठरले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला
जेव्हा उपवासाचे पारण करण्याची वेळ आली तेव्हा पारण करण्यापूर्वी धौम्य ऋषी त्या जंगलात पिंपळाच्या झाडाजवळ गेले. त्यांनी आपल्या हातातील पवित्र जल संकल्प करून जमिनीवर सोडले आणि अत्यंत भक्तिभावाने म्हणाले, हे परमेश्वरा, मी या अपरा एकादशीच्या व्रतातून जे काही पुण्य कमावले आहे ते सर्व पुण्य मी आज या महीध्वज राजाच्या आत्म्याला अर्पण करत आहे. या माझ्या पुण्याच्या फळाने त्याला या भयंकर प्रेतयोनीतून तात्काळ मुक्ती मिळू दे. श्रोतेहो, एका महान संताने आणि तपस्वी ऋषीने आपल्या व्रताचे अफाट पुण्य दान केल्यावर तिथे चमत्कार तर होणारच होता. जसे ऋषींनी ते पुण्य राजाला अर्पण केले तसा आकाशातून एक अत्यंत लखलखीत आणि डोळे दिपवून टाकणारा दिव्य प्रकाश त्या पिंपळाच्या झाडावर पडला. त्या दैवी प्रकाशात राजा महीध्वजाचे ते भयंकर आणि ओंगळवाणे प्रेतरूप कुठल्या कुठे नाहीसे झाले. त्याच्या जागी एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिव्य रूप धारण केलेला राजा महीध्वज पुन्हा प्रकट झाला. त्याच्या अंगावर स्वर्गीय आणि अमूल्य दागिने होते, सुगंधी फुलांच्या माळा होत्या आणि चेहऱ्यावर एक अद्भुत, अलौकिक समाधान होते. त्याचवेळी आकाशातून देवदूतांनी चालवलेले एक अतिशय सुंदर, सोन्या मोत्यांनी मढवलेले पुष्पक विमान खाली आले. राजा महीध्वज अत्यंत कृतज्ञतेने आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी धौम्य ऋषींच्या चरणी नतमस्तक झाला. हे मुनिवर्य, हे दयाळा, तुमच्या या निस्वार्थ कृपेमुळे आणि अपरा एकादशीच्या या महान पुण्यामुळेच आज माझा उद्धार झाला आहे. तुमचे हे महान ऋण मी जन्मोजन्मी विसरू शकणार नाही. असे म्हणत राजाने ऋषींचे वारंवार आभार मानले. धौम्य ऋषींनी हसून त्याला मुक्तीचा आशीर्वाद दिला. त्यानंतर राजा महीध्वज त्या पुष्पक विमानात बसून देवांच्या जयजयकारात आणि आकाशातून होणाऱ्या फुलांच्या वर्षावात थेट वैकुंठ लोकाला निघून गेला. मंडळी, ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर हा मानवी जीवनाचा एक अत्यंत गहन असा जीवनमंत्र आहे. या एका कथेतून आपल्याला 2 ते 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात, ज्या आपण आपल्या आयुष्यात नक्कीच आचरणात आणायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे कर्माचा अटल सिद्धांत. वज्रध्वजाने आपल्या सख्ख्या भावाचा खून करून राज्य मिळवले खरे, पण ते भयंकर पाप त्याला कधीही सुखाने जगू देणार नाही. माणसाचे कर्म हे सावलीसारखे त्याच्या पाठीशी असते. तुम्ही जसे पेराल तसेच तुम्ही उगवाल. कर्माच्या फळातून कोणाचीही सुटका नाही. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्संग आणि संतांची अफाट कृपा. जर राजा महीध्वजाला धौम्य ऋषींसारखे संत भेटले नसते तर तो कदाचित हजारो वर्ष त्या प्रेतयोनीतच खितपत पडला असता. संतांचा सहवास आणि त्यांचे मार्गदर्शन हे माणसाला या भयंकर भवसागरातून सहज तारून नेते. म्हणूनच म्हणतात ना, संतांची संगती देईल मुक्ती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अपरा एकादशीचे महात्म्य. जे व्रत एका भटकत्या आत्म्याला प्रेतयोनीतून काढून थेट वैकुंठात पोचवू शकते, ते व्रत जर आपण जिवंतपणे अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने केले तर आपले हे जीवन किती सुखमय, शांतीपूर्ण आणि पापमुक्त होईल याचा विचार करा. आता हे व्रत कसे करावे याचे अत्यंत साधे नियम मी तुम्हाला सांगते. हे व्रत अत्यंत साधे पण खूप प्रभावी आहे. या दिवशी अन्न, तांदूळ, डाळी किंवा कोणतेही तामसिक भोजन जसे की कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावे. जर तुमच्या प्रकृतीला शक्य असेल तर निर्जला उपवास करावा किंवा फक्त फळे, साबुदाणा, भगर आणि दूध ग्रहण करावे. या दिवशी कोणाचाही चुकूनही द्वेष करू नये, कोणावरही विनाकारण रागवू नये, कुणाची निंदा करू नये आणि खोटे अजिबात बोलू नये. संध्याकाळी आपल्या दारात तुळशी मातेजवळ दिवा लावावा.
शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे आणि दिवसभर जास्तीत जास्त वेळ भगवंताच्या नामाचा जप करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा जप केल्याने मनाला अतीव शांती मिळते आणि मनातील नकारात्मक विचार दूर होतात. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करून मगच स्वतःच्या उपवासाचे सात्विक अन्नाने पारण करावे. जे लोक हे व्रत अत्यंत निष्ठेने करतात त्यांच्या जीवनात अपार सुख, समृद्धी आणि मानसिक शांती येते. त्यांच्या हातून नकळत घडलेल्या सर्व पापांचा समूळ नाश होतो आणि सरतेशेवटी त्यांना भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणांशी शाश्वत मोक्ष प्राप्त होतो. श्रोतेहो, भगवान श्री वामनाने बळीराजाच्या डोक्यावर तिसरा पाय ठेवून जसा त्याचा एका क्षणात उद्धार केला, तसाच हा अपरा एकादशीचा पवित्र उपवास आपल्या डोक्यावरील पापांचा भार हलका करतो. ही कथा तुम्हाला सांगण्यामागे आणि तुमच्याकडून ती ऐकून घेण्यामागे माझा एकच उद्देश आहे की आपल्या सर्वांच्या मनात धर्माबद्दल, एकमेकांबद्दलच्या दयावृत्तीबद्दल आणि ईश्वराच्या भक्तीबद्दल आदर निर्माण व्हावा. आजच्या या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि स्पर्धेच्या जगात आपण सर्वजण अनेकदा मनाची शांतता शोधत असतो. ती खरी शांतता बाहेर जगात कुठेही नाही, तर ती अशा प्रकारच्या भगवंताच्या निस्वार्थ भक्तीत आणि नामस्मरणात दडलेली आहे. अपरा एकादशी आपल्याला पदोपदी आठवण करून देते की बाह्य शरीराची नव्हे तर आतल्या आत्म्याची शुद्धी हीच खऱ्या अर्थाने जीवनाची सार्थकता आहे. अशी ही अत्यंत रसाळ, पुण्यपावन आणि मोक्षदायी अपरा एकादशीची कथा आज येथे संपन्न होत आहे. भगवान श्रीहरी विष्णू, श्रीकृष्ण आणि श्री वामन देव आपल्या सर्वांवर अशीच कृपादृष्टी कायम ठेवोत आणि तुम्हा सर्वांना सद्बुद्धी, शांती, सुख आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच त्यांच्या चरणी माझी अत्यंत नम्र प्रार्थना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हा श्रोत्यांना माझी एक नम्र आणि प्रेमाची विनंती आहे की जर ही कथा आणि हे निरूपण तुमच्या मनाला भावले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या भावना आणि रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा नामजप खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून व्यक्त करा. ही पुण्याची आणि ज्ञानाची कथा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि सर्व नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्याचा लाभ घेता येईल. आणि हो, अशाच नवनवीन, रसाळ आणि भक्तिपूर्ण कथा नेहमी ऐकत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला अशा अनेक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रोत्साहन मिळेल. तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.